जय शिवराय मित्रांनो. तर आता जो काय तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे त्याला क्रिएट करणं एकदम सिंपल आहे. पूर्ण एडिटिंग आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जे काय तुम्हाला मटेरियलची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला बीट मार्क आणि शेक इफेक्ट दोन लिंक मिळून जातील. त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे इथे बीट मार्क इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बीट मार्कामध्ये आपल्याला लेयर्स दिसून येतील. इथं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला ॲरोच्या नावावरती क्लिक करायचं आहे. आपला जो काय 2.25 सेकंडचा पहिला बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला कोणतीही एक इमेज ॲड करून अशा प्रकारे 3 डॉटला वरती क्लिक करायचं आहे आणि कंपोजिशन फिल एरिया अशा प्रकारे आपल्याला ते क्लिक करायचं आहे आणि पुन्हा मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून थोडी साईज आपण वाढवून येतं. अशा प्रकारे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता हे जे काय आपली इमेज आहे याची लेंथ आपल्याला पुढं जाऊन आपला जो काय पुढं 12 सेकंदाचा बीट आहे तिथपर्यंत येऊन अशा प्रकारे ऑप्शनवर क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला इमेज समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सगळ्यात खाली सॉंगच्या वरती आपल्याला अशा प्रकारे ते ही लेअर घेऊन यायचं आहे. आता आपल्याला ग्रुप 1 नावाची लेअर बघायला मिळेल. त्याला क्लिक करून सिम्पली आपल्या हेडर ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला सुरुवातीला येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सिम्पली आपल्याला गॅलरी ओपन करून आपलं जे काय दुसरं कोणतंही एक इमेज आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याची लेंथ जी काय ते आपल्याला शेवटपर्यंत जेवढी आपली खालची लेअर आहे तेवढीच याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा सुरुवातीला येऊन आपल्याला त्या इमेज समोर लॉंग प्रेस करून आपल्याला मध्ये ही लेअर घेऊन यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इमेजला क्लिक करून आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनला यायचं आहे. अशा प्रकारे साईजच्या ऑप्शन क्लिक करून साईज कमी करून अशा प्रकारे ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असंच आपल्याला आपला जो काय ग्रुप नंबर 2 आहे त्याला हे क्लिक करून सिम्पली आपल्याला एडिट ग्रुप करायचं आहे. पुन्हा एक इमेज ॲड करून याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा इमेज मध्ये घेऊन यायचं आहे आणि मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनला क्लिक करून अशा प्रकारे ती इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला बाकीच्या ग्रुपमध्ये हे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथं आपण प्रत्येक ग्रुपमध्ये इमेज ॲड करून घेतलेले आहेत. आता जे काय आपल्या सगळ्यात खालची इमेजची लेअर आहे त्याला आपल्याला क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. त्याची जी काय ऑपोजिट आहे ते आपल्याला अशा प्रकारे इथं 25 ते 30% असं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ऑपोजिट कमी करून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. आता आपल्याला काय करायचं, 12 सेकंडच्या बीटला आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कोणती एक इमेज ॲड करून 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला येण्याची लेंथ कट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला इमेज ॲड करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटपर्यंत लेंथ कट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला इथे एक इमेज ॲड करत ते इथे इमेज फुल स्क्रीन म्हणजेच ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर इथे आपण सगळे इमेजेस ॲड करूया तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया. अशा प्रकारे आपण इथे सगळे इमेजेस ॲड करून ते ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आपली जी काही शेक इफेक्टची प्रिसेट आहे तिथे आपल्याला सुरुवातीला येऊन पहिल्या इमेजला क्लिक करायचं आहे आणि इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट अशा प्रकारे आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल. पुन्हा बॅक येऊन बीट मार्कवरती आल्यानंतर आता आपल्याला आपलं जे सगळ्यात पहिलं आपण 12 सेकंडच्या बीटला आपण इमेज ॲड केलेला आहे त्या इमेजला सिम्पली आपल्याला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इमेजला क्लिक करून इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. जेवढे आपण छोटे छोटे ते इमेजेस ॲड करून ते फुल स्क्रीन केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपण हा इफेक्ट अशा प्रकारे इमेजला क्लिक करून इफेक्टला क्लिक करायचं, 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट इथे करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जो सिम्पली इफेक्ट इथे कॉपी केलेला आहे तो इथे अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल. तर आता आपण आपला जो काय 14.08 सेकंडचा बीट आहे इथपर्यंत हा इफेक्ट इथं पेस्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, पुन्हा तुम्ही बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आपली जी काय 2 नंबरची इमेजची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्ही बॅक येऊन बीट मार्कवरती आल्यानंतर अशा प्रकारे 14.08 सेकंडच्या बीटला येऊन तिथं आपल्याला सिम्पली अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्ही बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला अशा प्रकारे जेवढे आपले इफेक्टचे लेअर दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे 4 नंबरची जी काही आपली इफेक्टची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक येऊन बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पुढं स्क्रोल करत जायचं आहे. जिथं आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथे येऊन सिम्पली आपल्याला 16.14 सेकंडच्या बीटला येऊन सिम्पली या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि याच्या पुढच्या इमेजला सिम्पली आपल्याला हाच इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचा आहे आणि आपला जो काय 3 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं 3 नंबरच्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून बॅक यायचं आहे बीट मार्कमध्ये आणि जे आपले शेवटचे इमेजेस राहिलेले आहेत त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजेच 18.09 सेकंडपासून जे आपले पुढचे इमेज राहिलेले आहेत त्या सिम्पली आपल्याला प्रत्येक इमेजला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथं अशा प्रकारे आपण आता जो काही इफेक्ट कॉपी केलेला आहे तो इथं पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपण इथे इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे
इथे येऊन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपलं जे काय आजचं स्पेशल ॲनिव्हर्सरीचं PNG आहे ते ॲड करून ह्याची लेंथ आपल्याला 2.25 सेकंडच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. पुन्हा 2.25 सेकंडच्या बीटला आपल्याला अजून आता हेच PNG ॲड करून याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनला क्लिक करून अशा प्रकारे राईट साईडच्या कॉर्नरला आपल्याला हे PNG घेऊन यायचं आहे. आता आपण तुम्हाला एक बॅकग्राऊंडची लेअर दिलेली आहे, ती तुम्हाला सगळ्यात खाली बघायला मिळेल. तर ही आपली बॅकग्राऊंडची लेअर आहे. ह्या लेअर समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती लेअर घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपलं जे काही PNG आहे समोर लॉंग प्रेस करून PNG या लेअरच्या वरती घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला राईट साईडला जे आपलं PNG आहे त्यासमोर आपल्याला बरोबर हा इथं आपलं जे काही PNG आहे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून आपल्याला काही शेवटला एक लेअर बघायला मिळेल. त्या लेअरला क्लिक करून एक इफेक्ट आपण तिथे दिलेला आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन बीट मार्कवरती आल्यानंतर आपलं जे काही ॲनिव्हर्सरीचं PNG आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि याच्या पुढेही जे आपण PNG ॲड केलेला आहे त्यालाही सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून आपल्या जे काही पहिल्या 2 लेअर आहेत त्यासमोर लॉंग प्रेस करून कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा बीट मार्कमध्ये येऊन सुरुवातीला येऊन सिम्पली आपल्याला पेस्ट 2 लेयर्स करून घ्यायचे आहेत. ऑटोमॅटिकली या लेयरची लेंथ तिथं आपल्या बीटपर्यंत सेट होऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली आजचा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. तर वरती एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आजचा आपला व्हिडिओ HD मध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल.